शिंदखेड्यातील पाटण येथे आई आशापुरी देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ। चैत्र पौर्णिमेचा उत्सव तेजीत 133 कुळांच्या कुलदैवतांच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ। शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे 133 कुळांचे कुलदैवत असलेल्या आई आशापुरी देवीच्या यात्रेला चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला आहे। उत्तर महाराष्ट्रातील महालक्ष्मीचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या या देवीच्या यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली असून मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे। चैत्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या यात्रेला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे। या काळात देवीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच परराज्यातून हजारो भाविक पाटण येथे दाखल होतात। विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लहान बालकांचे जाऊन शेंडी उतरवण्याचा पारंपरिक विधी येथे मोठ्या श्रद्धेने पार पडला जातो। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि धार्मिक साहित्यांची दुकाने उभारण्यात आली असून यात्रेला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या उत्सवामुळे स्थानिक स्तरावर लाखोंची आर्थिक उलाढाल होत असल्याचेही दिसून येत आहे। देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले आहे। त्यामुळे भाविकांना कोणत्याही वेळी सहज दर्शन घेता येत आहे। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिंदखेडा पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। भाविकांच्या सुविधांकडेही विशेष लक्ष दिले जात असून एकूणच आई आशापुरी देवीच्या यात्रेला यंदा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून पुढील काही दिवस हा धार्मिक सोहळा अधिक रंगणार आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। नमस्कार। आपल्या खानदेश मधील उत्तर महाराष्ट्रातील प्रति महालक्ष्मीचे स्वरूप असलेली आई भगवती आशापुरीचं मंदिर सिंदखेडा पाटण येथे गेल्या 1400 ते 1500 वर्षापासून आहे। 133 कुळांची कुलदेवता असल्याने या पंचकृषीमध्ये ह्या देवतेचं मोठ्या प्रमाणात भक्तगण वर्षातनं 4 वेळा जमा होतात। ही चैत्र नवरात्र अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। ह्या चैत्रामध्ये अनेक जाती धर्मातील लोक आपल्या मुलाचं जाऊळ शेंडी देण्याचा कार्यक्रम होतो। कुलधर्म कुलाचार चैत्र 14 होतो आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तावरती इथे महाअभिषेक होतो। भगवती, तिचं नाव आशापुरी, इच्छा पुरी करणारी आहे आणि देवस्थानचे संपूर्ण विश्वस्त आणि सेवेकरी आलेल्या सगळ्या उपस्थित हजारो भाविकांची अतिशय सुंदर व्यवस्था ठेवून या वर्षीची यात्रा अतिशय सुंदर आणि छान झाली। भगवतीचं दैनंदिन रूप हे फुलत जातं। भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचा आनंद मोठ्या प्रमाणात हे होत जातो। या मंदिराचा भविष्यात सुवर्ण मंदिर होण्याचा मानस विश्वस्तांनी केलेला असून भक्तांमध्ये सुवर्णाचं मंदिर होणार म्हणून अत्यंत उत्साही वातावरण असून संपूर्ण विश्वातील आणि या खानदेशमधील पंचक्रोशीतील भाविकांना या भगवतीचा असाच आशीर्वाद लाभत राहो आणि अशाच पद्धतीने सर्वांनी या मंदिरात येऊन आशीर्वाद देवीचे घेऊन आपलं कल्याण व्हावं आणि आपल्या हिंदू संस्कृतीला त्यांनी जपावं असं मी सर्वांना आवाहन करतो।